मित्रांनो ट्रेन आलेली आहे बरोबर 11:30च्या जवळपास. आपण सध्या स्टेशनच्या वर आहेत. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही पहिल्याच वेळेस चॅनलवर आला असाल तर मग सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आतापर्यंत चला आता आपण व्हिडिओ सुरू करू. आज माझी तिसरी चक्कर होती अंमळनेरला. पहिल्यांदा आलो होतो मी अंमळनेरचं रेल्वे स्टेशन दाखवायला. दुसऱ्या वेळेस आलो होतो ह्या ट्रेनच्या प्रवासासाठी, पण ट्रेन निघून गेली होती. पण आज तिसऱ्या वेळेस आज ही ट्रेन मला गटली. आणि मी जेव्हा आलो होतो हॉटेलवर बसलो होतो नाश्ता करायला, त्यावेळेस मी रेल्वेला इन्क्वायरी केली. तर त्यावेळेस ते मॅडम म्हणल्या की फक्त सोमवारीच ट्रेन आहे, आता येणार नाही. माझा मूड हाफ झाला होता. तर मी काय केलं, म्हणलं चला स्टेशनवर जाऊन बसू. जर रेल्वे आली तर प्रवास करता येईल, नाहीतर मग वापस बीडला जाता येईल. पण बरं झालं मी स्टेशनवर आलो. बघा ही ट्रेन आलेली, आता आपण ह्याचा प्रवास करू. तर बघा हे असं अंमळनेरचं रेल्वे स्टेशन आहे आणि सध्या इथं रेल्वे उभा आहे. ही आहे डेमो ट्रेन 01401 असा नंबर आहे या गाडीचा. तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवल मी गाडीच्या नंबरचा. आता इथून ही ट्रेन 12:30 वाजता 12:00लाच निघते बहुतेक. चला आता तिकीट वगैरे काढतो. तर मित्रांनो चला आता या ट्रेनमध्ये आपण जाऊ. आणि कॅबिनमध्ये बघा सध्या कोणी नाही. ते ड्रायव्हर तिकडं समोर गेलेत स्टेशनला. हे बघा हे आहे कॅबिन. आणि हे अहमदनगर ते अंमळनेर. आणि त्याच्या मागं नंतर डबे सुरू होत आहेत. आता हे आहेत डबे फॉर लेडीज ओनली. त्यानंतर तर मध्ये जाऊ आपण इथं आता. तर हे बघा मधून असं आहे. अंमळनेर ते आष्टी. तर अंमळनेर ते आष्टीचं तिकीट इथं आपण या काकांकडून घेतोय सध्या. तर आपल्याला कुठले तिकीट पाहिजे? आष्टी, न्यू आष्टी. हो. तर ओके. तर हे तिकीट आपलं भेटलेलं आहे. 10 रुपये तिकीटाचा दर आहे. आता 12 वाजता टायमिंग आहे ट्रेनचा वापस नगरकडे जायचा. तर अंमळनेर ते नगरपर्यंत जर तिकीट घेतलं आपण तर ते 25 रुपये. आणि जर न्यू आष्टीपर्यंतचं जर घेतलं तर फक्त 10 रुपयेच तिकिटाचा दर आहे. तर आता 12 वाजता ही ट्रेन निघणार आहे इथून. लोक कुणीच नाहीत, प्रवासी सध्या कुणीच नाही. हा माझा रेल्वेचा म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातल्या रेल्वेचा पहिला प्रवास आहे माझा. पहिल्या वेळेसच मी ट्रेनमध्ये बसायलो आहे. आता ट्रेन निघायची वाट बघतोय मी. कुठं उतरायचं? ओके. हां न्यू आष्टी. तर हे तिकीट चेक करणारे आहेत. आपलं तिकीट चेक केलं आता त्यांनी. तर मित्रांनो हे बघा आपल्या बीडचं हे लोकेशन आहे अंमळनेरपासलं.
आणि आता रेल्वे चाललेली आहे निवाष्टीकडं अहमदनगरकडं. सिंदफणा नदी रिव्हर, हे बघा सिंदफणा नदी, पोरं खाली खेळत आहेत. एकदम फास्ट रेल्वे चाललेली आहे. आता स्पीड जास्त आहे, एकदम हाय स्पीडमध्ये चालली. तर हे नल्ला नावाचं एक आता काहीतरी म्हणजे काहीतरी होतं, स्टेशन तर नाही पण तिथं नाव दिलं होतं नल्ला. जरा विचित्रच नाव वाटतंय. मस्त एकदम स्पीडमध्ये ट्रेन आता पळत होती. मित्रांनो, ही जी रेल्वे आहे तर ही फेब्रुवारी 2024मध्ये चालू झालेली आहे अंमळनेरपर्यंत. आणि आष्टीपर्यंत जी चालू झाली होती नगर ते आष्टीपर्यंत, तर ती 2022मध्ये झाली होती. तर फेब्रुवारीमध्ये यावर्षी चालू झाल्यानंतर मी पहिल्याच वेळेस आज या रेल्वेमध्ये बसायलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी आपल्या बीडच्या रेल्वेवरचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते व्हिडिओ बघितले पण असतील तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हा आहे मित्रांनो दुसरा स्टॉप अंमळनेरपासून निघल्यापासून. वेताळवाडीला आता ट्रेन पोचलेली आहे. आता पुढं त्याच्यानंतर कोणतं आहे काय बघावं लागेल. हे होतं वेताळवाडीचं रेल्वे स्टेशन छोटंसं.
तर मित्रांनो न्यू आष्टीला ट्रेन पोहोचलेली आहे बरोबर पाऊण तासामध्ये. आणि हे आहे आपल्या आष्टीचं रेल्वे स्टेशन. हा होता आपला रेल्वेचा प्रवास अंमळनेर ते आष्टी. तर हे अंतर होतं फक्त 22 ते 25 किलोमीटर आणि एवढं अंतर पूर्ण करायला रेल्वेला वेळ लागला पाऊण तास. आणि पुढं मी नगरला नाही गेलो कारण मला वापस बीडलाच जायचं होतं. नगरवरून बीडला वापस जायला वेळ लागला असता म्हणून मग मी इथं आष्टीला उतरलो. तर इथून थोडं नगरपेक्षा जवळच पडतं आष्टीवरून बीड. आता मग जाणार बीडला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मग सबस्क्राईब नक्कीच करा. आपण भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.